इसका कारण एक ही है, आपका पेट बड़ा है। तो बड़ा है तो बड़ा दे ना खाने को। उसके लिए एक ही उपाय है, आप एक और शादी कीजिए। बाय बाय। भाई वही सर पे बैठा है और क्या करेगा। दूसरा शादी करोगे, व्यायाम होगा तो पेट कम होगा। आप प्लीज जरा बबन जोशी की बात सुनिए। बोलिए। बहुत बड़ी समस्या है। हाँ बोलिए महाराज बोलिए। चलो फिर पर्ची निकालो, पर्ची। महाराज जी पर्ची निकालो। और किसी की समस्या है तो जल्दी बताइए मेरे को। बोलो। ये हाँ बोलो। औरतों की समस्या बोलो। टाइम पे खाना नहीं मिलता है। समस्या का टाइम पे खाना नहीं मिलता है। हाँ। बोलो क्या समस्या बोलो जल्दी। और किसी का समस्या है तो जल्दी। महाराज जी ये कोर्ट में वकील है। हाँ। केस जीतता है लेकिन पार्टी पैसा नहीं देता। उसके लिए एक ही उपाय है। हाँ। ये गाड़ी में जितना लोग आज सबको खाना ये खिलाएगी, समस्या हल होगी। सबको खाना खिलाओ, उसका सबको हटका हुआ पैसा आ जाएगा। आशीर्वाद मिल जाएगा। आशीर्वाद मिलेगा। ये वाला करो। और किसी की समस्या जल्दी बताइए। ये दोनों लेडी है आइरोली सेक्टर 3 का। इनका डिमांड है हमारे हस्बैंड के लिए गोवा का फेनी लेना है। तो क्या करूं उपाय बताओ। उसका उपाय एक ही है कि हस्बैंड को हाजिर करो। हस्बैंड के इधर हाजिर करो, फेनी से घर आएंगे। फेनी से आंगुड़ आएंगे, आंगुड़। पूरा दुनिया को मालूम पड़ गया फेनी पिया है। और किसी की समस्या जल्दी बताओ। नमस्ते, मी राणीदास रेसिपी चॅनल ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। तर आज आपण जात आहोत कुठे? दूधसागर ना? दूधसागर वॉटरफॉल मध्ये जात आहोत आणि हे आहे गोवामध्ये। आणि आहेत आमच्या बरोबर कोण आहे? नाव सांगा। वीरा तांडेल भाऊ आहेत आणि मागे बबन भाऊ आहेत, जोशी भाऊ। आणि इकडे पालेकर काकी मोरे, ॲडव्होकेट मोरे आणि पुढे आहेत मिस्टर बावडेकर काका। जरा मागे बघा ना इकडे। बावडेकर काका। तर आता आपण तिथे गेल्यावर भेट घेऊया। तिथलं बघा हे काय पाण्यातूनच चाललोय आपण। डोंगर पाणी बघा हे कसं मस्त आहे। ही गाडी आहे ती पाण्यातून चाललेली आहे। मस्त कपडे पण धुवायला बघा, खडका बिडकं ठेवल्यात बा। आम्ही चांगलं आपल्याला धूळ काढू सगळ्यांना। दिसलं ना टायगर? कांडेल भाऊला दिसलं बघा। आता मंकी खाली उतरल्यावर दिसतील त्यापैकी तसा नकोय। कानामधले काय ते ऑनलाईन कोणाकडे आहे? केव्हा ऑनलाईन बुकिंग कोणाकडे आहे? पाठीमागे तिकीट काढायला पाहिजे। 100 रुपये इकडे ऑनलाईन दाखवायला पाहिजे। मोगलीला भेटायला चाललो। म्यूट करू। हो वकील साहेब ठीक बा। बघा पाण्यात आपण चाललेलो आहो बघा। ओ माय गॉड, गाडी जाते पाण्यातून। पावसात येत नसतील
नाही ना, 4 महिने पुढत असेल, पुढत असं भरत असेल रस्ता करायला रस्ता करून काय म्हणा जंगलामध्ये जंगलामध्ये इंडियामध्ये रजिस्ट्रेशन पण नाही होत आहे लग्नाचं, गोव्यात होतं. महाराष्ट्रात रेशन कार्डवरती नाव घातल्यामुळे झाला, इकडं नाही, रजिस्ट्रेशन होतं. 2-3 रजिस्ट्रेशन असतो. तिकडे जाऊन फॉर्म भरायचा अगोदर सगळी तुझं बर्थ डेट हे ते सगळं 18 वर्षाची ते दिली जायचं आणि 2 विटनेस घेऊन जायचे आणि सिग्नेचर नवऱ्याकडून आई बापाचं द्यायचं होतं, आई एफिडेविट मारून द्यायचं. मग 15 दिवसांनी कुणाचं काय ऑब्जेक्शन आहे तर मग ट्रेस करू शकतात. 15 दिवसांनी दुसरी सिग्नेचरमध्ये मग जर तो दाखला झाला झाडापेडातून आलेलं आयुर्वेदिक पाणी वरती पॉइझन काहीच नाही इकडं. आता थंडी लागते मुंबईला आणखी थोड्या दिवसात तुम्हाला ऑक्सिजनच्या बाटल्या घेऊन फिरावं लागेल, पण आम्हाला इकडं ऑक्सिजन एकदम प्युअर मिळतं. त्याने मग जंगलात येऊन राहतो आम्ही. बरोबर, माझं लावून बेट फिरायचं नाही नाही, आम्ही ह्या जंगलात येतो मग. जंगली म्हणून मिळालं. आमच्या इकडं आमच्या गावात 15,000 लोक आहेत आणि डॉक्टर आहेत, 3-4 डॉक्टर आहेत, पण काय एक साथ प्रॅक्टिस करत नाही इकडं, फार गिरायकच नाही, खंडणीत आहेत. डॉक्टर मुंबईला पाठवून द्या. कॉमेडी नाही नाही, आता 60 रुपये एक 100 रुपये काय तवा लगाने को 3 बार बैठने गाड़ी ले तो कितना बाबा. डॉक्टर गाड़ी चलाएगा तो सब पेशेंट जो है पैसेंजर 3 तास रहेंगे. कुठले लोक मजबूत आहेत, इथलं नॅचरल वातावरण आहे ना सगळं. हा बरोबर आहे. आता गेल्यावर गेटवर अर्ज लिहू, एक पर्णकुटीची जागा द्या. काका मै माहेरी म्हणून तिकडे 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 माय गॉड. शपथ दूधसागर. मग कशामुळे म्हणतात माऊली? इकडे इकडे समोर पहा, तिकडे अरे उतरले ना. या पटकन चल. चला हा ना, एकमेकीला सेम सेम. बघा आम्ही पाण्यातून चाललोय. या दिदू. हो
माऊली बघा, हे इथून जायचं आहे आपल्याला पाहायला. किती लांब जायचं माहित नाही. माऊली जसं माऊली नेतील तसं. हो हो. स्वाहा स्वाहा मामी. मामा माऊली मामी चालू. आता कुठली मामी आली. काकू सावकाशा. काकू बघा ना, तिकडे जायचं का ब्रिजवरती? आता तिथनं ब्रिजवरनं जात आहोत आम्ही. कसं पाणी आहे पहा, येणार पाणी वगैरे. हे बघा हे पाणी. मस्त आहे बघा पाणी. मछली जल की रानी है. पाणी है. पण एक पण दगड चिकट नाही आहे. पाणी वाहते पण. दादा फोटो काढत आहे. चप्पल हातात. तुमचा काढतोय फोटो. काकू या सावकाश. समर्थ रुको रुको, हम कह रहे हैं ना. हॅलो लुया. माहित नाही कुठे घेऊन चालले. हे बघा हे जंगल असं आहे. जंगलामध्ये आता आलो. रांधा वाडा नुसती काढत दिवस. आपण राबाड्याचे डोंगर खाऊच असं करतो. तेच ना, गवळी गवळी काहीतरी म्हणतात ते. पण चढायचे लय. हां नको ना, कधी काय देऊ नको, काय देऊ नको. अरे एकदा आता आम्ही फिरायला गेलो होतो ना, तर खिशात आहे ना, ठेवलेलं खिशात तर काढून घेऊन गेला. मग
ते चढले पण माग वळेपर्यंत काकी चढल्या. खरंच आहे. तेरी सेवा करनी है, हाथ पैर सब शरीर सही सलामत रखो माऊली. ये नरेंद्रनाथा. चप्पल सारा लेके आई रही है, चिप्स के पैकेट काय नाही करू शकत आहे. सही बात आहे. थांबा मग तुम्ही येतेच. हेच दूधसागर आहे ना. दूधसागर. दूध ए बाई माकड आहे वरती. कुठे असू दे. हा फोटो मोबाईल सांभाळ. सई सई पोज मध्ये देऊन उभी आहे. असं ती दादा तिचा फोटो काढतोय. किती उंच धबधबा आहे हा. आहे दूधसागर. हा दूधसागर धबधबा. हा त्याला थांबू. हे बघा दमलेले कसे बसले ते. फोटो सगळे करा आमच्याला. सुप्रिया सुप्रिया काय कसं वाटतं. एन्जॉय सगळं कसं. जंगलात गेलो. जंगलात दूधसागर फॉल्स खूप सुंदर होता. सगळ्यांनी जाऊन बघायला पाहिजे. तसंच बाकीचे पण सुंदर सुंदर ठिकाण पाहायला मिळालं. बरंच काय पाहिलं. बरंच काय पाहिलं. जंगल थंड होतं. माथेरानसारखं फिलिंग आलं आणि फॉल्स खूपच सुंदर होतं. हो एकदम दुधासारखं पाणी पडत होतं. म्हणून त्याला नावच आहे ना दूधसागर. दूधसागर. सर्वांनी गेलं तर नक्कीच पहा. गोव्याला गेलं तर खूप सुंदर ठिकाण आहे आणि थंड पण आहे आणि खूप एन्जॉय कराल सगळे, कारण तो प्रवासच तसा आहे. हो. कुठे जाऊन आलात. गोव्याला जाऊन आलो. माऊलींचं हे होतं ना त्रिपुरा पौर्णिमा वारी. तिथे वारीला गेलेलो. माऊलींचं प्रवचन ऐकलं. छान दीपोत्सव केलेला. दीपप्रज्वलित केलेलं दीपमाळती पाहिली. माऊलींचं दर्शन घेतलं आणि मग रूमवर आलो आणि आता पुन्हा वापस घरी निघालो. चला मस्त वाटलं. मस्त एन्जॉय केली. दूधसागरमध्ये दूधसागर पण फिरलो. वारी पण झाली आणि एन्जॉय पण केली. एक दिवस स्वामीमुळे कुठे कुठे नाही जात आहेत, सगळीकडे जाता येते. आम्ही जातो. तसं तुम्ही पण या आमच्या बरोबर पुढच्या वर्षी एन्जॉय करायला. माझ्या माऊलीच्या घरी या. माहेरी या माझ्या माऊलीच्या.
ऑलमोस्ट ट्रिप डन गोवाची वाडी प्लस ट्रिप आणि आता वेटू ठाणे आणि सो छान एन्जॉय केली जर्नी. आपण पहा यूट्यूबवरचे व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये, रेसिपीमध्ये. चला बाय बाय.